आखिर तो ऐसे आप लोग का नसीब, तुम लोग चंद्रयान का 4 लॉन्च करने जा रहे हो. बताओ इतना मादर. आता पोहोचलो कंपनीच्या बाहेर आणि इकडे डायरेक्ट आम्ही टॅक्सी करून बांद्रा स्टेशनला जाणार आहे, बांद्रा टर्मिनस. सो ट्रेनला निघायला 1 तासाचा उशीर आहे. सो तोपर्यंत आम्ही इथं पाठीमागे एकदा चाय वगैरे घेतो. इधर लुक देख, इधर लुक देख. ये है अपना चाटू खाना. इधर क्या पार्टी केला. पाठीमागे सगळं चॉकलेट सुद्धा नाही का रिक्षामध्ये. पवन, आधी, विशाल आणि मी. सो फायनली आम्ही आता संध्याकाळी तयारी करून निघालो आता महाकालेश्वर मंदिराजवळ. काय बोलतो विशाल? 1 नंबर मजा आ गया. इकडे कधी आला ती रबडी नक्की ट्राय करा. भांगची शॉप आहे. भांगची शॉप आहे आणि हा जो मुलगा आहे तो खूप भांग देतो. हा आणि हा जो मागे आहे हा एक्सपर्ट आहे भांग पिण्यामध्ये. नमस्कार मित्रांनो, मी दीपेश गायकवाड स्वागत करतो या नवीन ब्लॉगमध्ये. खरं तर हा व्हिडिओ खूप जुना असणार आहे, म्हणजे हा असणार आहे सेकंड पार्ट. जेव्हा मी उज्जैनला गेलो होतो, मला असं वाटतं की 1-2 वर्षापूर्वी. बट काही कारणास्तव त्याचा सेकंड पार्ट मी टाकू नाही शकलो. बट आता मला त्याचा पूर्ण डेटा भेटलेला आहे आणि हा व्लॉग मी पूर्ण एडिट करतो आहे. तर हा सेकंड पार्टला तुम्ही जसं नॉर्मल व्हिडिओला प्रतिसाद देता तसा हा व्लॉग तुम्ही एन्जॉय करा आणि बघत राहा. आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा. तर बघा सेकंड पार्ट. सो आता रात्रीचे वाजले 2:30 आणि आम्ही लोक जसं बसलो होतो. सापशिडीचा गेम चालू होता आणि जस्ट संपला आणि आता जस्ट बाहेर आलो होतो आणि इथं आल्यावर आम्हाला काहीतरी दिसलं होतं. ते म्हणजे पोपट पक्षी. तर पूर्ण यांचा ताफा आहे इकडे. सो मी दाखवतो तुम्हाला. यातून विजिबल आहे का माहीत नाही, बट मी एक काम करतो, खाली जाऊन तुम्हाला क्लिअरली दाखवतो. पोपट आहेत. सोने पे आवाज कर ना. पूर्ण पोपटचा ताफा. थोडं जवळ जाऊन दाखवतो. हे पूर्ण पोपट आहेत, पूर्ण पोपट. त्या झाडावर देखील आहेत, या झाडावर, या 3 झाडांवर पूर्ण पोपट. आणि त्या एक कॉर्नरला मॅगी बरोबर आहे भाई. बाकी उधर से
तर आता इथे विषय म्हणजे आम्हाला थोडी भूक लागली रात्री, सो आम्ही पडलो आता बाहेर. आणि आता इथे दुसऱ्या बाजूला आमची रिक्षा जी आम्ही शोधतोय ती, आणि सुशील विचारपूस करतोय किती कसं काय भाडं. रात्रीचे 2:30 वाजले आणि आम्ही चाललो आता मॅगी शोधायला. कुठे मॅगी भेटते ते शोधतो आणि खातोय. भाई गाडी आधी थोडं गाईड करतो ड्रायव्हरला, रस्ता सांगतोय कसं जायचं आणि कुठली लाईन बघता ही आहे बस आरतीसाठी लाईन. आणि आम्ही जेव्हा मंदिरातून निघालो 11 वाजता तेव्हापासून ही लाईन स्टार्ट झाली होती. आणि आता सकाळचे वाजले 2:45 आणि लाईन पूर्ण रस्त्यापर्यंत आली. आणि भस्म आरतीची वेळ सुद्धा काहीतरी 3 ते 5 आहे ना, 3 ते 5 त्या वेळ भस्म आरती होती. यार परत एकदा तेच झालं आपल्यासोबत. मॅगी खायला आलो होतो पण मॅगी भेटली नाही. आणि आता इथे कांदा पोहा आहे, तर आता कांदा पोहा घेतो. वाटलं नव्हतं कांदा पोहा चांगला असेल, बट चांगला आहे. QR कोड तर देखो गाइस, अपने दोस्त लोग और भूख लग गए तो ये यहाँ पे हमारे संवाददाता आदित्य चंद्रम भट्ट वेंडर मैनेजमेंट के एक होते मुख्य प्रतिनिधि, और ये हमारे ब्लॉगर दिनेश कांबळे. अरे दीपेश गायकर आहे ना, दीपेश गायकर आणि आमचा भाऊ सुशील गुप्ता, सुशील दादा पाटील आणि आता मी आणि आमचे पवन केनी स्पॉन्सर आणि मी आता इकडे माझा लोडो जिंकलो, त्याची खुशीमध्ये ती आपल्याला विनिंग प्राइज मध्ये मला फ्रीचे पराठे भेटतात आहेत. भेटते नाही. होय होय. वाह, मजा आ गया भाई. पवन अरे हलवास तेरे को ऑफर दे रहा है विशाल, नहीं मेरे को उसका कोई भी नहीं चाहिए. सुनना क्या बोल रहा है. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि आता सकाळ झाली आणि ॲक्च्युली आता वाजलेत आमचे एकदम परफेक्ट 9:30. चेकआउट होतं 8:30चं, पण आता थोडी घाई गडबड झाली
पण ॲटलिस्ट आवरलं आमचं. आता फुल एकदम आता खालती जाणार आहे. आणि इकडनं पवन अभी यहाँ से आगे हम लोग कहाँ पे जाएंगे और कैसे जाएंगे? कालेश्वर जाएंगे, बाय रोड जाएंगे. हमारी गाड़ी नीचे आ गई है. 7 सीटर फॉर प्राइस बताओ क्या? नहीं प्राइस नहीं प्राइस के लिए कमेंट्स करो. हां कमेंट करा पूर्ण प्राईज, ट्रेनपासून ते गाडीपासून ते पूर्ण ट्रॅव्हल कसं झालं ते आम्ही पूर्ण सांगू, पण कमेंट करा. हो बाय बाय उज्जैन. आणि आम्ही इकडं निघालोय हॉटेलवरतून आणि डायरेक्ट आता ओंकारेश्वर. हर हर महादेव. अरे इकडं जायचं ना क्या? अरे हा काय वस्तू राहिलेत ते लिखो बुला. या हॉटेलमध्ये चांगली गोष्ट म्हणजे लिफ्ट पण आहे अगदी स्टेशनच्या बाजूलाच आहे. दरवाजा ऑटोमॅटिक नाही आहे. जर तुम्हाला हात पसंत झाला तर तुम्ही अटकून झाला. या या लिफ्टचा सेन्स आणि एकदम स्पेशियस लिफ्ट आहे. हा 20 लोकांची लिफ्ट आहे. लोकांची लिफ्ट आहे. कॅपॅसिटी 5 लाख टन. बापरे टायटॅनिक आहे का? कम से कम 12 people आगे. वरचा ग्लॅमर दाखव. ओ माय गॉड. 20 पैसेंजर भाई. सो आता लगेज पण आम्ही लोक हॉटेलमध्ये ठेवलं आहे कारण आता ओंकारेश्वर आणि बरेचसे 4 ठिकाण आम्हाला फिरायचं. सो लगेज घेऊन आम्ही लोक फिरू नाही शकत, थोडा ओव्हरलोड होईल म्हणून लगेच. 2000 सबस्क्रायबर काय वाटतं तुला? काय सांगायचं आहे? अरे यार आपली फॅमिलीच भारी. एक नंबर सपोर्ट करा गाईज. 2000चे 2 लाख करून टाका. हो हो मोठा वर्ड बाय विशाल तावडे. थँक्यू विशाल. आपल्या इकडे मजबूत मला. आणि इकडे फोटोशूट. हाँ रुको मैं भी आता हूँ. याला गाडी आली आहे पाठीमागे. सो याच गाडीने आम्ही लोक आज पूर्ण दिवस फिरणार आहोत 4 किंवा 5 मंदिर. सो आता बसतो आणि मग आतला व्ह्यू दाखवतो. सो फायनली हम बसलो लोग बैठ गए. अभी जा रहे हैं ओंकारेश्वर. सो आता इनोवा आहे ना हे? इनोवा डाल तू. इनोवा डाल. BM नाही BMW एवढं नाही. नेक्स्ट नाही 2000 ये रे. नेक्स्ट 2 लाख नाही. आता RTO मध्ये बसलोय मस्तपैकी 7 जण कोंबून. मला वाटलं किया कॅरेन्स आहे भाई. आणि आता पाहून जाऊ दे. हाऊ इज द जोश? हाय सर. हाऊ इज द जोश? हाय सर. चलो फुल चिल्ड AC कार है, मजा आएगा. ये सब क्या लिए? इतना सब ले रहे? 3.5 घंटा कुछ नहीं मिलेगा. कितने नहीं वो टर्म की बोल रहा है ना तू. जो भी अमाउंट रहेगा उसका तेरा सैलरी का 10 लगता है. into 10 है. क्या मतलब समझा नहीं. सैलरी का सैलरी तो 50 लाख मिल जाएगा. ऐसा क्या बात कर रहे हैं? समझ नहीं है क्या?
सो मित्रांनो, आम्ही फायनली पोहोचलो आता ओंकारेश्वर मंदिराजवळ. आणि असं बघायला गेलो तर आम्ही जे आहे उज्जैनचं स्टेशन तिथपासून ते इथपर्यंत आम्हाला ट्रॅव्हलिंग करायला 4 तास लागले. आम्ही 11:30 निघालो होतो आणि आता वाजले 3 आणि आता जस्ट पोहोचलो आम्ही नर्मदा नदीच्या काठावर. सो एकदा तिकडचा पण व्ह्यू दाखवतो तुम्हाला. खूप गर्दी आहे इकडे. तर मित्रांनो, आपण आता आलो नर्मदा नदीच्या काठावर. आणि इथे अगर दर्शनासाठी जायचं असेल तर बोटीचे आम्हाला 100 रुपये पर पर्सन सांगितलं. आणि अगर नुसतं वगैरे ट्रिप करायची असेल, फिरायचं असेल तर 200 रुपये पर पर्सन आहे. आणि समोरच बघू शकता तुम्ही मंदिर आहे. नजारा एकदम वेगळाच आहे इकडे. महादेव. तो बसले बोटिंगमध्ये आणि 200 रुपये दिले फेअरचे. आणि या फेअरमध्ये आम्हाला 3 ठिकाण दाखवतील नदीतले. सगळे रेडी आहेत आणि जॅकेट कंपल्सरी आहे जर्नीमध्ये. आणि सगळ्यात पुढे आम्ही बसलोय ते म्हणजे पवन. विशाल समोर बघू शकता तुम्ही डॅम आहे. तो आम्हाला ते बोलत ते डॅम सुद्धा दाखवणार आहे. आणि एक 2 नदीचा संगम होतो तर तो एक ठिकाण सुद्धा दाखवणार आहे.
कॉर्नर ना वो कॉर्नर ना ऊपर कावेरी नदी होते हाँ दोनों नदी कहाँ पे रास्ता सही नहीं है। हाँ चलो आओ एक बार इसको लेके खाली पानी में करके फिर चलो। कूल पानी एकदम मार के दोनों नदी आगे मिलती है। चल माझा पण हा तिकडेच बसतो सो बोटीचा प्रवास झाला आणि आता आम्ही आलो आहे ओंकारेश्वर मंदिराच्या इकडनं. आता ही पाठीमागे बघू शकता इथं बोट थांबते. सो इकडनं डायरेक्ट वरती आलो आहे आणि हा जो स्टेअरकेस आहे त्याच्यावरती पूर्ण वरती जायचं मग आपल्याला दर्शन होईल.
नर्मदा नदी जो आ रहा है ये रेलवे जो बंद हुई ना वो रेलवे की है बंद हो गई वो छोटी लाइन होती छोटी लाइन सकाळपासून जेवण नव्हतं झालं. आताच्या हॉटेलमध्ये एखाद्या हॉटेलमध्ये थांबलो मी जेवण मागवलं तो आता काही चालू भूक लागलं सर्वांना. कोणाचंच लक्ष नाही, सगळे एकदम बिझी आहेत जेवणामध्ये. चला आपण पण भेटू नंतर जेवणानंतर. सो मित्रांनो आम्ही फायनली आलो आहे चेकआउट करून स्टेशनला आणि आपण पाठीमागे बघू शकता आपली ट्रेन आली. सो याच ट्रेनने आपण मुंबईला जाणार आहोत. सो जाण्यासाठी आम्ही लोकांनी AC कोच बुक केलं. सो आता तेच बघताय आपली पब्लिक चालले. सो आपण पण जाऊया लगेच. कोणचा आपण 41 से 46 आता बोल दीपेची तब्येत जरी खराब झाली. हे नाही ते नको गाईस एक दुःखद बातमी आहे. हे माझंच हे बंद आपला जो दीपेश आहे तो आजारी पडलाय तर त्याची जागा मी त्याची जागा मी घेतली आहे. तर आता आम्ही सेटल होतोय इथे आमच्या कोचमध्ये दोन चादर लागतात मला. सर्वांना घरी एक चादरी झोपतात बट इथे 2-2, 3-3 चादरी घेऊन झोपलेत. सुनील भाई तो सेट हो गया रे. हा आमचा आदिब्रो तकिया है ना नीचे. अरे गंदा है और भेटू आपण लवकरच बाबा. सो मित्रांनो आम्ही पोहोचलो आता आमच्या कोचमध्ये आणि इथं आमची 6 सीट आहेत आणि एक सीट आमची बाजूच्या एक कोचमध्ये जिथं पवन एकटा आहे. सो आता सध्या पाठीमागे बघू शकता फक्त तयारी चालू आहे. थोडं चेंजेस उशी वगैरे चादर वगैरे चेंजेस चालू आहेत. सो एकदा ते झालं तर आम्ही डायरेक्टली रेस्ट करणार आहोत कारण थकलोय खूप. काल तर पूर्ण दिवस पूर्ण फिरत होतो त्यामुळे थकलोय. सो एक जण तर सेटच झालं वरती. आणि हा आमचा राजकुमार तमिळनाडू किंग. केरला काय ओ माय गॉड केरला का किंग आदित्य अंबरनाथ. ओ सॉरी चंद्रमबत. आणि इकडे नेरूळचा राजा. ओ सॉरी सुशील दादा पाटील. आणि इथं नरेंद्र आमचा मॅनेजर. आणि इथं आमचा मॅनेजरचे मॅनेजर आणि इथं आमचे इव्हेंट मॅनेजर सगळ्यात मेन माणूस विशाल सेठ. माणूस की हाँ इंसानियत के नाते सब काम करने वाला. स्माइल देव माणूस स्माइल बघू शकता तुम्ही. किलर. हो सो भेटूया आपण मध्ये मध्ये. आधी सुशील नरेंद्र सोनी विशाल किधर है. हा की नाही आहे. सो आपलं टेम्पररी बेड रेडी झालं 12 तासासाठी. उशी 2 चादर 1 ब्लँकेट फुल सोय. पण आता झोपूया थोडं रेस्ट आणि मग दुपारी भेटू. कितना आदमी है रेल वाला. हम और भोरिक भैया और क्यों नहीं बा हम भोरिक आदमी रेल वाला ये लोग बैठा के ले जाए मातारी के सब लोहा चुपका नहीं तो उनके पिटबो कर पिंटू के वहां गवा चढ़ल बाटे. तो पिटबो करम ना बैठा के ले चलबो कर सबके. दो जने अबे करे नहीं जा. ले 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 टेस्ट करना फटाफट. इसको ये ले. रेल वाला भेल कितने का ये 2 और 1 2. गूगल पे क्या तुला
सो गुड मॉर्निंग गाईज. दुपारचे वाजले आता 12. प्रॉपर झोप झाली आणि थोडा आता फ्रेश वाटते AC कोचमध्ये. आणि थोडा आता नाश्ता वगैरे चालू आहे. फ्रेश झालो आम्ही लोक. ट्रेनमधली बेल कॉस्टिंग आहे 30 रुपीज. ठीक आहे. इकडे आहे आदित्य. सुशील. प्रॉपर बेल. स्वतः करेक्ट 2 वाजलेत. अराउंड कॅल्क्युलेट केलं तर अजून 2 तास आहे. 2 ते 2.5 तास पोचायला घरी. सॉरी घरी नाही, बँड्रा टर्मिनल. पापड़े तो नहीं और ये डाल दो. कितना? बाय 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 बाय. हाँ चल आदि चल. सब लोग आ रहे. जैसे मॉर्निंग में हवा इथे तो बघ समोर. फायनली उतरलो आम्ही लोक बोरिवली स्टेशनला. सो आता इकडनं बोरिवली स्टेशनवरतून आम्ही लोक जातो आता दादर स्टेशनला. दादर स्टेशनवरतून डायरेक्टली घरी. सो ॲज कम्पेअर टू जाण्याचा प्रवास, आत्ताचा प्रवास थोडा कम्फर्टेबल आणि चांगला होता. मस्त झोप वगैरे पण झाली. आणि आता थोडं स्टेशनच्या बाहेर जातो आणि नाश्ता करूया. नाश्ता अभी हमारा टेस्टी नाश्ता वेट कर रहा है हमारा. नाश्ता टाइम. को स्पॉन्सर्ड बाय विशाल. फुल स्पॉन्सर्ड. को स्पॉन्सर्ड नहीं, पावर्ड बाय. सो आता तिकीट काढले आम्ही लोकांनी सिंगल. डायरेक्ट बोरिवली टू ठाला. आणि बाकीच्यांनी जसं आदित्य आहे बोरिवली टू डायरेक्ट डोंबिवली. सो आता इकडे आम्ही लोकल ट्रेन पकडून आपापल्या घरी जाणार आहोत. सो कसा झाला प्रवास आणि पूर्ण व्हिडिओमध्ये काय काय आवडलं ते नक्की आम्हाला सांगा. चलो बाय बाय बाय. अभी सभी लोग घर पे जा रहे हैं. मरते. मेरा भी ले. हाँ लिया वीडियो चालू है रे. हाँ गोला पे मिलते. मचा दे कल फिर. बाय बाय बाय. फायनली पोहोचलो होम टाऊन म्हणजे मुलुंडला. इकडे डायरेक्ट रिक्षा पकडून घरी चाललो. डोंबिवलीला चालला आदित्य. आणि दादरवरतून फास्ट लोकल पकडली होती. खूप गर्दी होती बापरे. असं कसं उतरलं बट ॲट लास्ट मजा आली. आता घरी जाऊन परत एकदा फ्रेश होऊन मस्तपैकी आराम करणार आहे. आणि ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल हप्त्याच्या एंडपर्यंत, सॅटर्डे किंवा संडेपर्यंत. तो ब्लॉगला पूर्ण बघा, मजा करा.
चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला लवकर सबस्क्राईब करा. असेच चांगले व्हिडिओ आणि ब्लॉग बघण्यासाठी. आणि सपोर्ट करत राहा चॅनलला. असं पुढचा टप्पा आहे 3K 3000 सबस्क्रायबरचा. सो ते सुद्धा पूर्ण करण्यामध्ये मदत करा. सो टिल दॅन हसत राहा, खेळत राहा. थँक्यू.